पाणी संपत आलेलं आहे. आज 140 कोटी जनतेला पाणी आपण कुठून पुरवणार आहोत हा अतिशय मोठा प्रश्न आहे. की एक मी अर्धा लिटर कोक प्यायले तर 450 लिटर मी गावातल्या म्हणजे एका कुटुंबाचं पाणी मी खेचलंय. राईट टू लाईफ हा प्रत्येकाला आहे. जर मला 135 लिटर मिळत असेल आणि गावाचं जर मूल्यमापन त्यांना 75 लिटर मिळायला पाहिजे, हे प्रत्येक गावाला मिळतं का हो? प्रत्येक ठिकाणी हे जातं का? आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार करतो आणि तिथं मग जबाबदारीची गोष्ट येते. आपली आई जेव्हा म्हणते की हल्ली माझे अगो फार पायच दुखतात किंवा मला विस्मरण होतं, किंवा आपण सुद्धा प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी पटापटा विसरतो, त्याचं प्रमुख कारण कदाचित पाणी असू शकतं. अलार्मिंग सिच्युएशन म्हणजे मी जर असं म्हणेन की डोंगरावरून उतारावर बस चालली आहे, त्या बसचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि ती उताराला लागली आहे, ती आता थांबवणं शक्य नाही आहे. ती एकच करणं शक्य आहे की त्या बसचा वेग आपल्याला कसा कमी करता येईल. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच चॅटच्या या खास एपिसोडमध्ये. मी शार्दुल कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मी पण ओंकार जाधव, मीही स्वागत करतो. मी आज डबल स्वागत केलं. त्याचं कारण असं आहे की आजचा जो विषय आहे ना, तो आपण इतका महत्त्वाचा आहे, इतका इग्नोर्ड आहे, इतका चावलेला आहे आपण, आणि आपला म्हणजे आपण त्याला दैवत्व प्राप्त केलं आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. असा एक इतका जिव्हाळ्याचा विषय आहे जो ज्याची टंचाई व्हायला लागली कीच मग आपल्याला लक्षात येतं. अशा विषयावरती आज आपण बोलणार आहोत. येस, म्हणजे हे कायम आहे की उन्हाळा सुरू झाला की आपल्याकडे टँकर दिसायला लागले, आपल्याकडे नळाला पाणी आलं नाही की आपल्याला असं वाटतं की अरे 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 उन्हाळा कोरडा झाला आहे का, आपल्याकडे पाणी नाही आहे का. आणि मग सगळेजण मागे लागतात की आम्ही ऑनेस्टली म्हणून आम्ही सुद्धा आत्ताच तो पॉडकास्ट करतोय, कारण खरं तर आत्ताच सगळेजण अलर्ट आहेत. आत्ताच खरं तर लोकांना भीती आहे की खरंच किती मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच आज आपण एकूणच पाण्याचा प्रश्न काय आहे, त्याचं सायन्स काय आहे आणि आपण त्यात काय करू शकतो याबद्दल गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत शैलजा देशपांडे. त्या जीवित नदीच्या फाउंडर आणि संस्थापिका आहेत आणि त्या संचालिकासुद्धा आहेत. आणि नद्या यांच्याबद्दलचं त्यांचा खूप अभ्यास आहे, ते खूप काम करतात आणि पाण्याविषयी आपल्याला आज त्या माहिती सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. तर वेलकम. धन्यवाद. मला पुढे जायच्या आधी लोकांना एक बेसिक आवाहन करायचं आहे की साधारण 70 ते 75% लोक व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा, सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आणि आम्हालाही मोटिवेशन मिळेल की ओके आपल्याला लोक बघतायत ऐकतायत, त्यामुळे जास्तीत जास्त शैलजासारख्या तज्ज्ञांना आम्हाला तुमच्याकडे आणता येईल. तर प्लीज सबस्क्राईब करा. आत्ताच केलं नसेल तर आत्ता लगेच करा सबस्क्राईब, मग चालू करूया. येस, मला वाटतं सुरुवात इथपासून करायला हरकत नाही की मग आता जसं म्हटलं, आपल्याला जोपर्यंत ते टँकर दिसत नाही आपल्या आजूबाजूला फिरायला, किंवा जोपर्यंत पुणे महानगरपालिकेची नोटीस येत नाही की आता पाणी कपात करणार आहे, तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही की पाण्याचा किती मोठा प्रॉब्लेम. आणि माझ्या नळाला येते तोपर्यंत फरक पडत नाही, शेजारच्यांकडे गेलं तरी मला फरक पडत नाही, माझ्या नळाला आलं नाही ना तर मला प्रॉब्लेम असतो. बरोबर. तर किती मोठा प्रॉब्लेम आहे आत्ता पाण्याचा. भारताचा जर विषय घेतला आपण, तर भारतामध्ये खरोखर आणि अतिशय वाईट अवस्था आहे आपली. कारण जगभरामध्ये जो अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये सगळ्यात वॉटर स्ट्रेस्ड कंट्री ऑफ द वर्ल्ड म्हणून भारताचं नाव घेतलं जातं. वॉटर स्ट्रेस म्हणजे जिथे पाण्याचा ताण आहे किंवा पाण्याची कमतरता आहे, पाणी प्रदूषित आहे, वेगवेगळ्या प्रकाराने आपण पाण्याकडे बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या किंवा अतिपूर येत आहेत, जमिनी कोरड्या पडतायत किंवा विहिरी कोरड्या पडतायत, नद्या कोरड्या पडतायत, हे सगळे जे ताण, पाण्यावरचे ताण आहेत, ते जगामध्ये सगळ्यात जास्त पहिला नंबर हा आपला भारताचा आहे. बापरे. आणि हे फक्त पृष्ठभागावरचं पाणी असं नाही म्हणत आहे मी. भूगर्भामधलं पाणी सुद्धा जे आपण घेतो, जे आपल्याला कळत नाही की आपण भूगर्भामधून पाणी उपसतोय, की जे विहिरी वाटे किंवा
प्रत्येक सोसायटीमध्ये बोर मारलेली असते आता हो. ऑन अन ॲव्हरेज. म्हणजे हो, अगदी हो. तुम्ही सरळ विचार केलात तरी ते कुठलं पाणी आहे? ते भूगर्भातलं पाणी आहे. त्यामध्ये सुद्धा भारताचा नंबर पहिला आहे. म्हणजे आज जगामध्ये जेवढं भूजल आहे त्यातलं 25% भूजल भारत खेचतोय. बापरे. म्हणजे जगाच्या 18% पॉप्युलेशन भारताचं आहे, त्यातले 4% पाण्याचा रिसोर्स आपल्याकडे आहे आणि भूजलाचं सर्वात जास्त शोषण आपल्या देशामध्ये होतंय. मग वॉटर स्ट्रेस नाही आहे का आपला देश? आणि ही भूजल पातळी आहे का तेवढीच, म्हणजे तेवढी सफिशियंट आहे का? आता ह्याच्यामध्ये खूप बऱ्याच बरं. गोष्टी यामध्ये आहेत की वातावरण बदल हा काही प्रमाणाने याच्यासाठी कारणीभूत आहे. कारण आता जो अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी होणं किंवा अजिबात पाऊस न होणं, यामुळे होतंय काय की जो आपल्या भारतावर एक आपण कायमस्वरूपी म्हणत आलेलो आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता शेतीला पाणी लागतं आणि जर पावसाची नियमितता नसेल तर शेतकरी पाणी कुठून घेणार आहे? तर बरोबर आहे. अर्थातच पाण्याचा उपसा होणारच आहे. पण त्याबरोबर दुसरं आणि कारण आहे की जे आपल्याकडे फास्ट अर्बनायझेशन. आज आपण पुण्यामध्ये बसलोय, तर पुण्याचं इतक्या वेगाने म्हणजे जे 2000 किंवा 1990 साली होतं त्याच्यापेक्षा 20 ते 25% फास्ट आपण पुण्याचं अर्बनायझेशन केलंय. हो. अर्बनायझेशन झालं म्हणजे काय होतं की तिथल्या भूप्रदेशाचा जो वापर असतो तो बदलतो. ओके. म्हणजे जर शेतीची जमीन असेल की आज पूर्वी हिंजवडी ही शेत जमीन होती जिथून तांदूळ आपल्याला येत होता. म्हणजे आपलं सेल्फ सस्टेनिंग ज्या आपल्या गोष्टी असतात ना त्या आपण दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहायला लागतो. की हिंजवडीमधून जर तांदूळ येत होता, नीरा जी आपल्या नदीच्या काठी शिंदीच्या झाडांमधून नीरा आपल्याला उन्हाळ्यामध्ये येत होती ती आता लांब कुठून तरी येते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठं ना कुठेतरी आपण किंमत देतोय, फक्त ती आपल्याला जाणवत नाहीये की आपण ही किंमत देतोय. आता म्हणजे आता परत गेल्या वर्षी बँगलोरमध्ये म्हणजे आता बँगलोरचं फार जास्त न्यूजमध्ये चाललं होतं. आता पुण्यात परत हे म्हणतात की ऑलरेडीच पाणी कपात केलेली सुरुवात, पण इलेक्शन्समुळे ती अनाऊन्स करत नाहीये आणि मग प्रत्येक सोसायट्यांमध्ये टँकर दिसायला लागलेत. उन्हाळा झाला ना की हे प्रकर्षानं खूप जाणवायला लागतं. म्हणजे उन्हाळा झाला की खूप झळ दिसायला लागते. आणि मग यावर्षी तर पार मार्च एप्रिलपासून या गोष्टींची सुरुवात आहे. म्हणजे पुढे 2-3 महिने आहेत अजून पाऊस पडण्यासाठी. मग पुढचे काय महिने होणार आहेत आणि काय हे कळत नाहीये. तर आता हे उन्हाळे आणखीन कोरडे होणार आहेत का? की पावसाळ्यातही तीच परिस्थिती आहे, हिवाळ्यातही तीच परिस्थिती, आपल्याला फक्त उन्हाळ्यात ती तेवढी तीव्रतेने जाणवतीये? नाही, मला वाटतं ही परिस्थिती आणिक दिवसेंदिवस भयानक होत जाणार आहे. कारण नीती आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे आज 65% भारतातली धरणं जी आहेत ती ज्याच्यामध्ये एक लेव्हल लागते त्या धरणामध्ये असायला पाहिजे त्याच्याही पेक्षा खाली आज 65% धरणांमध्ये पाणी संपत आलेलं आहे. आज 140 कोटी जनतेला पाणी आपण कुठून पुरवणार आहोत हा अतिशय मोठा प्रश्न आहे. सो 65% धरणं मी म्हणलं तसं की सामान्य पातळीपेक्षा खाली आहेत. 12% धरणं पूर्णपणे सुकलेली आहेत, कोरडी पडलेली आहेत. बापरे. आणि जर अगदी पुण्याच्या आसपासच आपण विचार करायला गेला तर सगळ्यात आधी उजनी धरण कोरडं पडतं आणि हे महाराष्ट्रातलं भीमेवरचं सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात मोठं धरण आहे. तेच सगळ्यात लवकर कोरडं पडतं. त्याच्यावर अवलंबून असलेली शेती, त्याच्यावर अवलंबून असलेली पूर्ण जनता, म्हणजे धरणं बांधून आपण एक प्रकारे आपल्याला पाण्याची सुरक्षितता केली. आणि ह्याच्यामध्ये जर ह्याच्या मागे जायला लागलं ना तर आधी आपण नद्यांकडे बघितलं पाहिजे. कुठल्या नद्यांवर धरणं झाली आणि का झाली धरणं ही? तर हिमालय सोडला तर बाकी सगळा जो आपला प्रदेश आहे हा ह्या नद्यांचं असणं किंवा नद्यांचं प्रवाही असणं, नद्यांचं जिवंत असणं हे त्या पावसावर अवलंबून आहे. म्हणजे 4 महिने जे नदीला पाणी येतं त्याच्यावर नदी जिवंत राहते. त्याच्यामध्ये आपल्या धरणांमध्ये साठवण होते. आपली कुठलीही धरणं ही पूरनियंत्रण म्हणून बांधली गेलेली नाही आहेत, हिमालयातली सोडली तर. आपली धरणं ही इरिगेशन पर्पजला, म्हणजे पहिलं कारणच होतं की शेतीला पाणी. बरोबर. नंतर आपल्या अर्बनायझेशनमुळे पाण्याचा वापर बदलला, इंडस्ट्री आली,
त्याला पाणी लागलं. अर्बनायझेशन म्हणजे तुमच्या रेसिडेन्शियल आले किंवा वसाहती आल्या त्याला पाणी लागलं. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण ते विसरत गेलो की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला लागलेलं पाणी कुठं आपण कॅल्क्युलेट करतो. इंडस्ट्रीला किती पाणी लागतं ह्याचं कॅल्क्युलेशन होतं की एखादी इंडस्ट्री कुठली तरी उभी राहते, ते पाणी किती घेते, किती सोडते, किती ट्रीट करते, ह्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन असतं. शेतीला ढोबळ मानाने एकरी किती पाणी लागतं, की आज ऊसाचं पीक असेल तर त्याला किती आहे. पण जेव्हा एखादं बांधकाम सुरू होतं, त्या बांधकामाला पहिला खड्डा खोदल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत किती पाणी लागतं. आणि बांधकाम क्षेत्र, मी म्हणत नाही की बांधकाम असायला नाही पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला राहायला घरं कशी मिळणार आहेत, पण त्याचं मूल्यमापनच कुठेही होत नाही आहे. की बांधकाम क्षेत्रामधली बांधकामं जर आपण बघितली तर ती उन्हाळ्यामध्येच जास्त असतात, कारण पावसाळ्यामध्ये त्यांना वेग कमी होतो. म्हणजे बांधकाम हे होतं हे फक्त ह्या ड्राय डेजमध्ये होतं. तर हा आपण ज्या गोष्टी म्हणजे अशी जर आपण लिस्ट आउट करायला सुरुवात केली की आवश्यकता आणि पाण्याचं कन्झम्पशन आपलं कुठं कुठं होतंय, त्याचं मूल्यमापन ते जर झालं तर मग आपल्याला पाणी कुठे, आपल्या घरामध्ये किती आपण वापरतो आहे ते आपण मोजतो का. की एका व्यक्तीला रोज 135 लिटर ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्डप्रमाणे देतात. पुण्यामध्ये वापर लोक असं म्हणतात ढोबळमानाने की 245 ते 350 लिटर पुणेकर वापरतात. पण ह्याच्यामधलं पाणी पाईप लिकेजेसमध्ये किती जातं आहे, नळ म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अनियमित कनेक्शन्स किती घेतली गेलेली आहेत, ह्याचं मूल्यमापन कुठे आहे. म्हणजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुणेकरांना 135 लिटरच पाणी खरं म्हणजे घेतायत का त्याच्यापेक्षा जास्त घेतायत, हा हिशोब आपण कसा मांडणार आहोत. दुसरं तेच गावामध्ये जर घ्यायचं झालं तर आपल्या जीवनशैलीमुळे आपण गावातल्या लोकांवर काय परिणाम करतोय ह्याचं पण मूल्यमापन होत नाही आहे. की एक मी अर्धा लिटर कोक प्यायले तर 450 लिटर मी गावातल्या म्हणजे एका कुटुंबाचं पाणी मी खेचलंय, हे जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही हे पण विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे फक्त नळाला किंवा टँकर हा विषय ह्या विषयापुरता पुरेसा नाही आहे असं मला वाटतं. हा जास्त सिरियस आहे, जास्त गहन आहे. प्रत्येकाचं पाणी वापर एक एक थेंबाचा हिशोब हा आवश्यक आहे. आणि ओंकार जसं म्हणाला की टँकर्स आणि हे दिसलं की आपल्याला जाणवतं. सो आता हे जे भूजल आहे म्हणजे आता परवा जेव्हा मध्ये अचानक पुण्यात जाणवलं की अरे बापरे 3 दिवस पाणीच नाही येणार आहे, तेव्हाच बऱ्याच सोसायटीजमध्ये बोरिंग वाढवायला लागलं. म्हणजे जे साधारणतः 100-150 फुटावर पाणी लागत होतं ते 350 फूट जावं लागतं आहे. आणि हे आपण मगाशी तुम्ही म्हणाल की बोरिंगमधनं पाणी काढतोय आपण आणि त्यात हे झालं आहे, अर्बनायझेशन झालं आहे, ते पाणी जातं आहे का खाली. कारण का आपण त्यातनं ओढतोय पण पाणी जर आत हळूहळू ड्राय पडतायत कारण का पाणी संपत चाललंय ते. बरोबर. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भूगर्भातलं पाणी हे नियमित आहे. कारण त्या ठिकाणचे भूस्तर, तिथे दगडाची रचना कशी आहे, तिथल्या कुठल्या फटीतून किंवा झिरपण्याचा जो आहे आणि साठवण क्षमता त्या जलधरांची जी जमिनीखाली असते, जी आपल्याला दिसत नाहीये, जी बोरिंगनी आपण काढतो, जेव्हा काढतो तेव्हा ते पुनर्भरणाचा आपण जबाबदारी घेतो का. कारण आज तुम्ही ह्या वर्षी तुम्हाला बोरिंग मारलं की मिळेल. आज बंगलोरची स्थिती तीच झाली ना. म्हणजे ते 1200 नाही 2 आणि 2500 फूट खाली गेलेत. इतकं खाली गेल्यावर म्हणजे वरचे स्तर भूस्तर संपले, मग त्याच्या खालचे जलधर संपले, मग त्याच्या खालच्या जलधरामधूनही तुम्ही पाणी खेचलं आणि ते जर पुनर्भरण होऊ शकत नसेल आणि मी परत तेच म्हणते की आपल्याकडे 4च महिने आहेत पावसाळ्याचे, आपण हिमालयाच्या याच्यामध्ये नाही आहोत. तर त्या 4 महिन्यामध्ये पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं जर आपण स्टोरिंग केलं नाही आणि आज आपण कुठल्या कटिबंधात आहोत, उष्ण कटिबंधात, म्हणजे सरफेस वॉटर हे इव्हॅपोरेशनल लॉसेस होणार आहेत त्याचे. म्हणजे पूर्वजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की आधी जमिनीमधलं पाणी सुरक्षित करा. पृथ्वीच्या पोटामध्ये सुरक्षित करणं खरं म्हणजे आजच्या घडीला आवश्यक आहे. आपण फक्त खेचत बसलोय आणि पुनर्भरण करत नाही आहोत. म्हणजे अजून 5 वर्षांनी मे बी तू म्हणतो तसं मे बी अजून 1000 मीटर खाली जाऊ, मग 2000 मीटर जाऊ. त्या ह्याच्यामध्ये
तेही पाणी संपलं की पाणी येणार आहे कुठून. सो पुनर्भरणाची जबाबदारी पण आपलीच आहे. म्हणजे आता जर आपण ऑन अ स्केल ऑफ, म्हणजे आपण आता हे तर जाणवते की खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जर आपण ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 जर म्हटलं, की हा पाण्याचा आत्ता जो जाणवणारा प्रॉब्लेम आहे, तो किती मोठा आहे? म्हणजे याचं काही जर आपण पॅरामीटर ठरवता आला, किती अलार्मिंग सिच्युएशन आहे आत्ता पाण्याची? अलार्मिंग सिच्युएशन म्हणजे मी जर असं म्हणेन की डोंगरावरून उतारावर बस चालली आहे, त्या बसचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि ती उताराला लागली आहे. ती आता थांबवणं शक्य नाही आहे. ती एकच करणं शक्य आहे की त्या बसचा वेग आपल्याला कसा कमी करता येईल. सो 1 to 10च्या स्केलमध्ये मी जर बघितलं ना, तर आपण किती लवकर आणि किती उशिरा त्या 10मध्ये पोचतो आहे, एवढाच फक्त प्रश्न आहे. म्हणजे आता हे क्लायमेट चेंजपासून वाचवणं नाही झालंय, आता डॅमेज झालेलं आहे आपलं. क्लायमेट चेंज हा निसर्गाच्या चक्राचा एक भाग आहे. असं नाही आहे की क्लायमेट चेंज आत्ताच होता आणि पूर्वी नव्हता. ओके. पूर्वी सुद्धा बर्फाची युगं आली, म्हणजे वेगवेगळी युगं आली, दुष्काळ आले, अवर्षण आले. जसं आपण सिंधू संस्कृती गेली, का सिंधू संस्कृती लुप्त झाली? तर तिला देणारी जी नदी होती ती सुकली. ती का सुकली? तर तिला पाणी देणाऱ्या ज्या गंगा आणि यमुना होत्या त्यांनी प्रवाह बदलला. आता हे जिओलॉजिकल टाईममध्ये झालं. आणि आज जर मोहेंजोदडो हडप्पाचा जर आपण इतिहास बघितला, तर त्यांची 7-7 मजली धान्य कोठारं त्यांनी बांधलेली होती. म्हणजे त्यांच्या वेळेस पण आवर्षण होतं. ओके. दुष्काळ नव्हता का? दुष्काळ तेव्हाही होता. 72 साली पण आपल्याकडे 1972 साली दुष्काळ झाला. त्यावेळेस त्या लोकांनी जे पाणी भरण्याच्या वेगवेगळ्या निसर्गाकडे बघून नैसर्गिक तलाव, तळी खोदली मानवनिर्मित आणि ती नदीला धरून खोदली. त्याच्यामध्ये त्यांनी दुष्काळावर मात केला. आणि आपल्यालाही आता तेचच करायचं आहे की क्लायमेट चेंज हा इनएव्हिटेबल आहे. त्याचा स्पीड आपण वाढवला आहे ब्रेक काढून टाकून, तर त्याचा स्पीड कमी करायचा आहे. आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर त्याला दुसरा पर्यायच नाही आहे. ओके. आता एकतर पाणी ना, म्हणजे काय ती राष्ट्रीय संपत्ती वगैरे आपण मानतो. त्याच्यामुळे याचे सगळे सोर्सेस किंवा त्याचं रिझर्व्ह हा शासनाकडे असतो. त्याच्यामुळे कायम पाणी प्रोव्हाइड करण्याचं काम सरकार किंवा शासन करतं. मला काय असं नाही करता येत की मला माझं म्हणजे अदर दॅन बोरवेल्स, जो फक्त भूजलातला साठा आहे, तो माझ्या हद्दीत जो आहे तो मी कदाचित खोदू शकतो आणि तो मी काढू शकतो. पण अदर दॅन दॅट जो काय पाण्याचा सोर्स मला येतो तो सरकारच मला कुठलंही देतं. तर मग अशा वेळेस मी कायम, म्हणजे खरं बघायला गेलं तर पाण्यासाठी मी शासनावरच अवलंबून आहे, कारण मला मिळतंय पाणी त्यांच्याकडनं. त्यावेळेस ते पाणी माझ्यापर्यंत योग्य येतंय का, किंवा हे सगळं वाचवण्यासाठी मी पर्सनली काय करू शकतो, म्हणजे व्यक्तिगत पातळीवर काय. कारण अल्टिमेटली जोपर्यंत माझ्या नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत मला फरक पडणार नाहीये. कारण मला देतंय तर सरकार, मी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे की ते मॅनेज करतील पाणी आणि मला आणून देतील. तर त्यात माझी भूमिका कुठे असते? नाही, हां, हे तू बरोबर म्हणालास की शासनाकडून आपल्याला पाणी दिलं जातं. कारण आपण धरणं बांधली आणि धरणामधून एक नियोजन सरकारने केलं की त्या नियोजनामध्ये प्रत्येक गावाला एक प्रकारचं की तुला किती पाणी मिळणार, ह्या गावाला किती मिळेल, ह्याचं एक काहीतरी सरकारकडून नियोजन झालं आणि ते आपल्याला आपल्या घरापर्यंत आलं. हा भाग जरी बरोबर असला तर ते पाणी मला पाहिजे हा प्रत्येक हक्क म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा येस, मला पाण्यासाठी हक्क मला मिळालंच पाहिजे. पण ते प्रत्येकाला समान हक्क आहे ना हो. राईट टू लाईफ हा प्रत्येकाला आहे. जर मला 135 लिटर मिळत असेल आणि गावाचं जर मूल्यमापन त्यांना 75 लिटर मिळायला पाहिजे, हे प्रत्येक गावाला मिळतं का हो? प्रत्येक ठिकाणी हे जातं का? आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार करतो आणि तिथं मग जबाबदारीची गोष्ट येते की आज संविधानाने आपल्याला ती पण जबाबदारी दिली आहे 51A मध्ये की पाण्याचा जर तू विचार केलास तर पाणी हे स्रोत पण आहे आणि संसाधन पण आहे. पण नद्यांचा विचार केला की ज्याच्यामुळे आपल्या धरणांमध्ये पाणी येतं, तर ती एक जिवंत परिसंस्था आहे. जसं तुम्ही दोघांना एक व्यक्तिमत्व आहे, तुमचं एक स्वतःची पर्सनॅलिटी आहे, तुमच्या एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या नदींच्या पण आहेत. काही नद्या अफाट हे असतील, भयानक असतील. काही नद्या घाबरवणाऱ्या किंवा काही नद्या संत वाहते कृष्णामाई.
गाण्यातच म्हणतायत की तिचा शांत स्वभाव. तर ती एंटिटी कशी आहे की जी आपल्याला तो स्रोत पुरवतीये. ते संसाधन म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघतोय, की आपण फक्त घेण्याचं बघतोय पण देण्याचं बघत नाहीये. तर त्या जबाबदारी हा जो शब्द आहे ना, हा जो कॉइन आहे ना, कारण मला नदी तीच आहे. नदी आज वाहते. नदीचं वय जर बघायला गेलं तर आज सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्या 1.5 कोटी वर्षापूर्वी जन्माला आल्या आहेत. बाप रे. 1.5 कोटी वर्ष. 1.5 कोटी वर्षापूर्वी. आणि जर सह्याद्रीतल्या नद्या फारसा प्रवाह बदलत नाहीत. जसं ब्रह्मपुत्रेचं आपण पेपरमध्ये वाचतो. मी म्हटलं तसं की आपण खरोखर नदीच्या बाबतीत ना निरक्षर आहोत. नदी साक्षरता ही जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा मी जबाबदारीची जाणीव केव्हा होते की जेव्हा मला त्याचं नॉलेज मिळतं, जेव्हा मला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि आज आपल्याकडे ज्ञान नाही आहे. आपण खरोखर त्या बाबतीत कर्मदरिद्री आहोत आणि दरिद्रीच आहोत. कारण आपल्याकडे नदीचं ज्ञान नाही आहे. ज्ञान असेल तर त्याची जबाबदारीची जाणीव येईल. नदी तीच आहे जी धरणं बांधण्यापूर्वी होती, पण त्यावेळेस लोक नदीवर जाऊन पाणी घेत होते आणि मग त्या पाण्याला त्यांना महत्त्व होतं की हे पाणी मला प्यायला लागतंय, म्हणजे ह्या नदीची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. नदी तीच राहिली. आपण धरणं बांधली, त्या धरणांमधून टाक्यांमध्ये पाणी घातलं, त्या टाक्यांमधून आपल्या नळामध्ये यायला लागलं. तेच 70% पाणी आपल्या शरीरात आहे आणि त्या 70% पाण्यावर जर आपण जिवंत राहत असू तर ते 70% पाणी कसं शाश्वत ठेवायचं ह्याची जबाबदारी ही पण आपलीच आहे. आणि तुम्ही निरक्षर म्हणालात, आपल्याला काय माहिती, म्हणजे अगदी बेसिक अबकडं काय माहिती असणं गरजेचं नाही नद्यांबद्दल. कारण का खरंच नद्यांबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे जेवढं पुस्तकात वाचलं असेल ते, आणि ते जर निरक्षरता असेल तर मग काय माहिती असणं गरजेचं. साधी गोष्ट आहे. नदी कशाला म्हणतो? तुम्ही लहान मुलाला चित्र काढायला सांगितलं काय सांगतात? नदी कशी काढतात ते? 2 डोंगर त्याच्यामधनं. नागमोडी वाहणारी नदी. म्हणजे ती नदी प्रवाही दाखवतायत. मग 2च गोष्टी नदीला आवश्यक आहेत. नदीला प्रवाह आहे आणि नदीला पूर येतो पावसाळ्यामध्ये. हे जर ज्ञान आपल्याला असेल तर आज जेव्हा आपण 100% नद्या धरणांनी थांबवल्या आहेत, मग नदी प्रवाही आहे कुठे? मग नदीमध्ये पाणी कुठलं आहे? जे पाणी येतंय ते माझ्या घरातून येणारं सांडपाणी आहे, ह्याची जाणीव मला आहे का? आणि मग त्या प्रत्येक थेंबाचं, जसं मी 1 ग्लास पाणी त्या नदीचं पितेय आणि त्या 70%वर मी जिवंत राहते आहे, तर मी वापरल्यावर, मी दात घासल्यावर, मी अंघोळ केल्यावर जे पाणी मी तयार करते ते आज नदीमध्ये जातंय सांडपाण्याच्या रूपाने. आणि ते खालच्या बाजूला, आणि त्याच्यावर नदी जर प्रवाही असेल तर नदीच्या उगमापासून नदीच्या संगमापर्यंत जे कोण लोक तिच्या आजूबाजूला वसलेले आहेत. नदी ही शहरातून वाहत नसते, शहर वसतं कारण नदी तिथे असते म्हणून. ही साधी गोष्ट आहे. मग ह्याच्यामध्ये नदीचं आणि ज्ञान काय आहे की अरे मी इथं आहे, माझं अस्तित्व आहे कारण ती तिथे आहे. एवढं ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. आणि मग ती असेल तर मी असेन, तर मग तिचं अस्तित्व टिकण्यासाठी मला धडपड करायलाच पाहिजे. आज नॅशनल केमिकल लॅबोरेटरीसारख्या 30 वर्षापूर्वी याच्यावर संशोधन झालं की एक लाईफ सायकल असेसमेंट म्हणून एक ॲनालिसिस हा एक प्रकार असतो सायन्समध्ये, की मी जर एक टूथपेस्ट वापरत असेन, मी किती 5 ग्रॅम वापरत असेन टूथपेस्ट रोज दात घासायला, माझे दात तर स्वच्छ व्हायलाच पाहिजेत. ती टूथपेस्ट वापरल्यावर त्याला लागणाऱ्या पाण्यामध्ये मी ज्या टूथपेस्टमध्ये जे गोष्टी वापरते त्याचं सांडपाण्यात रूपांतर होतं. कारण मी चुळा भरून थुंकणार, त्याचं सांडपाणी होणार. ते सांडपाणी जर गेलं सुएज ट्रीटमेंट प्लांटमध्ये, तर सुएज ट्रीटमेंट प्लांट्स हे पाणी करू शकत नाहीत ट्रीट त्याचं, कारण ते सुएज ट्रीट करतात. आता ह्याच्यामध्ये पुन्हा सायन्स आलं की ब्लॅक वॉटर काय आहे म्हणजे आणि ग्रे वॉटर काय आहे. ग्रे वॉटर जे आहे ते मी वॉश बेसिनमधून, नंतर बाथरूममधून जे वापरते, ज्याच्यामध्ये माझं साबण, टूथपेस्ट आणि ज्या काही गोष्टी असतील, केमिकल्स असणारे सगळे, वॉशिंग मशीनचं पाणी असेल, जे काय असेल, जे मानवनिर्मित केमिकल्स आहेत. आणि नैसर्गिक, मी निसर्गाचा भाग आहे. म्हणजे मी अन्नासाठी जे किचन सिंक वापरते, अन्न भाज्या धुण्यासाठी किंवा जे काय करण्यासाठी, आणि टॉयलेटमधून फ्लश करते, त्याच्यामध्ये फक्त बॅक्टेरियाज असण्याची आवश्यकता आहे. ते बॅक्टेरिया सुएज ट्रीटमेंट प्लांट्स व्यवस्थित ट्रीट करू शकतात.
ओके. पण केमिकल्स ट्रीट करू शकत नाहीत. हम्म. आणि त्यामुळे सुएज ट्रीटमेंट प्लांट्स जे बांधले गेले त्यांचं फंक्शनिंग कमी झालं. कारण ते फंक्शन होऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं फॉर्मेशन असतं. ते बॅक्टेरिया फॉर्मेशनवर जर केमिकल्सनी इम्पॅक्ट केला तर त्यांचं फंक्शनिंगमध्ये फरक पडतो किंवा ते परिणाम त्याच्यावर होतो. सो त्याला मग ग्रे वॉटरला आधी एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट व्हायला पाहिजेत. हम्म. म्हणजे ETP आणि STP साथ साथ आले पाहिजेत जर आपण टेक्नॉलॉजीचा हे केला, विचार केला तर. टेक्नॉलॉजी एंड ऑफ द पाईप सोल्युशन यायला नाही पाहिजे, त्याची सर्क्युलॅरिटी पण व्हायला पाहिजे. मग ते, आणि कुठं आपलं चुकत गेलं प्रदूषणामध्ये सुद्धा, जेव्हा आपण STP डेव्हलप करतो तर त्या पाण्याचं रिसायकलिंग पण पॉसिबल आहे, रियूज आणि रिसायकलिंग. पण त्याचा पर्पज आधी STP तयार होण्याच्या आधी व्हायला पाहिजे, की मी कुठल्या भागामध्ये किंवा प्रभागामध्ये आहे, इथे जास्तीत जास्त पॉप्युलेशन काय आहे, की डोमेस्टिक पॉप्युलेशन आहे, मग तिथे पब्लिक गार्डन्स आहेत का, किती प्रमाणात आहेत, मग त्याला आपण हे पाणी देऊ शकतो का, किंवा तिथे जर काही वेगळ्या प्रिस्टीन लोकेशनच्या की मोठं एखादं बायोडायव्हर्सिटी गार्डन आहे तिथे पाण्याचा मग त्या स्वेज ट्रीटमेंटचा रिसायकलिंग आणि रियूजचं ऑब्जेक्टिव्ह मी तो प्लांट तयार करायच्या आधीच तयार करते. मग मला नदीपर्यंत जायची आवश्यकता पडत नाही ना, कारण त्यातलं बरंचसं पाणी मी रिसायकल आणि रियूज करते. हाऊ डू वी कोएक्झिस्ट? म्हणजे आता हे झालंय, हे डॅमेज झालेलं आहे, हे सगळं आत्ता तुम्ही मगाशी जे सुरुवातीला सांगितलं की उतरंडीवरती लागलोय, आपला ब्रेक फेल झालेला आहे, फार फार तर आपण थोडेफार दगडं बिगडं टाकून स्लो करू शकतो. पण हे पर्सनल लाईफमध्ये मी ॲज अन इंडिव्हिज्युअल, मी शार्दूल कदम म्हणून, मी ओंकार जाधव म्हणून काय करू शकतो आता, आणि तेच आपल्या हातात आहे. कारण की शासन वगैरे हे सगळं मॅक्रो लेवलला गेलं. अगदी. आणि त्याच्यामध्ये ना खूप गोष्टी अवलंबून असतात. पॉलिटिकल अजेंडा काय आहे, प्रशासनाच्याकडे फंड्स किती येत आहेत, असे सगळे जर तर असतात. पण पर्सनल लेवलला आपण नक्कीच जबाबदाऱ्या घेऊ शकतो, स्वतःपासून सुरुवात करून. आधी जर आपण सोसायटीमध्ये राहतोय जिथे आपल्याकडे बोरिंग आहे, त्या बोरिंगचं पुनर्भरण होतंय का, बोरवेल रिचार्ज करणं. आज भूजल अभियान सारखे वेगवेगळे मिशन ग्राउंड वॉटर हे म्हणजे सायंटिफिक तुम्हाला कन्सल्टेशन देतात. कुठल्याही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या एखाद्या कन्सल्टंटला अपॉइंट करून आपलं डोकं न वापरता थोडंसं त्याचं सायंटिफिक आजूबाजूचं हे करून त्याचं एक, आणि त्यासाठी सोसायटी मेंटेनन्स चार्जेस, गणपती उत्सव तुम्ही जरा थोडासा कमी हे करा आणि ह्या गोष्टीसाठी जास्त खर्च करा, हे होऊ शकतं. दुसरं, आज जो घनकचरा नदींमध्ये जातो आहे, साधी गोष्ट आहे की ओला कचरा आणि सुका कचरा अलग करणं. कित्येक ठिकाणी मी बघते ओला कचरा आणि सुका कचरा अलग केलाच जात नाही. घराघरामध्ये ही गोष्ट आहे. ओला कचरा आणि सुका कचरा जेव्हा एकत्र होतो तेव्हा त्याच्यामधून आपण वेस्टलँड क्रिएट करतो. त्यामध्ये प्लॅस्टिक असतं, त्यामध्ये आपण जी केमिकल्स वापरतो, सगळ्या प्रकारचा कचरा जो जातो त्याच्यामधून लिचेट्स किंवा एक प्रदूषित द्रव्य जी बाहेर पडतात ती जमिनीतून पाऊस पडल्यावर नदीमध्ये पोचतात आणि ती कायमस्वरूपी नदीत राहतात. हेच नदीचं पाणी जे पुण्यामधून सोडलं जातं ओल्या कचऱ्यावाटे आणि सगळ्या कचऱ्यावाटे, ते उजनी धरणामधल्या शेतीला जातं. त्याच शेतीवर आपण अवलंबून असतो. म्हणजे हे फक्त समुद्रच परत देत नाही आहे, नदी देते, फक्त आपल्या लक्षात येत नाही आहे की आपण विष देतोय आणि ते विष परत घेतोय अन्नावाटे. तर त्याला ओला कचरा आणि सुका कचरा अलग करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, माझ्याकडे फ्रीजला जागा आहे, तर एक ट्रॉली मी तयार करू शकते की ज्याच्यामध्ये जशी रद्दी पेपर आपण साठवून देतो त्याला पैसे मिळतात, तसं स्वच्छ किंवा अशा वेगवेगळ्या रिसायकलिंग एजन्सीज आहेत की जे कार्टन्स घेतात, जुने कपडे घेतात, वापरलेली काच घेतात, त्याचा काही वास येत नाही हो. एक ट्रॉलीमध्ये तुम्ही सुका कचरा ठेवलात आणि एका कॉर्नरमध्ये राहिला तर काय बिघडतं? वास कशाचा येतो? ओल्या कचऱ्याचा. तो वेगळा करा ना, त्याचं खत करा. जर खत तुमच्या बिल्डिंगमध्ये करता येत नसेल, तुमच्या घरामध्ये करा. छोट्या बास्केटमध्ये आपल्याला खत करता येतं, एखाद्या कुंडीमध्ये आपण खत करू शकतो. ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असलंच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरू करू शकतो. आणि मग की जी केमिकल्स माझ्या घरातून जात आहेत त्या केमिकल्सवर कसा आम्ही कंट्रोल आणू शकते.
की आज मी म्हटलं तसं की नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनी 40 ग्रॅम केमिकल्स प्रत्येक व्यक्ती कुठल्याही भागामध्ये राहत असो ह्याच्यामध्ये टूथपेस्टपासून रात्रीच्या मच्छर अगरबत्तीपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या. त्यामध्ये जी सगळी केमिकल्स आहेत ही मॅनमेड आहेत. त्याचं कन्व्हर्जन बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्समध्ये कसं करता येईल? हम्म. जर माझ्या घरामध्ये मला कळत नाही की एवढे फ्लोअर क्लीनर्स आपल्याला वापरायला का लागतात. कॉर्पोरेशन आपल्याला क्लोरिनेटेड वॉटर देतं, ते ऑलरेडी निर्जंतुक आहे. त्याच्यामध्ये काहीही घातलं नाही तरी चालणार आहे. नुसतं पाणी घेऊन पुसलं तरी सफिशियंट आहे. टॉयलेट साफ करायला निम्म्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत. जसं चायनीज ह्याच्यासाठी व्हिनेगर वापरतो. व्हिनेगर हा हो. ॲसिटिक ॲसिडचा बाय प्रॉडक्ट आहे. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा जो आपल्या बेकिंगमध्ये वापरला जातो ते फसफसून नुसतं जर टॉयलेटच्या मध्ये घातलं आणि घासलं टॉयलेट स्वच्छ निघतं. जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनांचा किंवा बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्सचा कसा वापर करता येईल. आणि शेवटी आज नदीवर अवलंबून जर आपण आहोत तर नदीची हेल्थ आणि आपलं आरोग्य आणि नदीचं आरोग्य सेपरेट होऊ शकत नाही. आपण हेल्दी असू शकत नाही. आणि त्याचा पुरावा आपल्याकडे चेन ऑफ हॉस्पिटल्स, किती नावं घ्या तुम्ही, किती चेन्स आपल्या हॉस्पिटल चेन्स पुण्यामध्ये आहेत. हो. हा आपल्या निरोगीपणाचा दाखला आहे. आणि दुसरा निरोगीपणाचा दाखला, सर्वात प्रदूषित नद्या आपल्या राज्यात. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. 55 प्रदूषित नद्या, मॅक्सिमम हॉस्पिटल चेन्स, मॅक्सिमम इन्क्रीजिंग फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. केवढा अभिमानास्पद आहे. मग मगाशी आपण बाहेर बोलत असताना तुम्ही मुद्दा आणला होता, तो म्हणजे पाण्यातल्या कंटॅमिनेशनमुळे होणारा कॅन्सर. येस. ते जर एक्सप्लेन करू शकलात तर. आता इतकी साधी गोष्ट असते की माझ्या घरामध्ये पाणी येतं आणि मला असं वाटतं की मी एक कुठला तरी XYZ फिल्टर कंपनीचा फिल्टर लावला की माझं पाणी सेफ झालं. हा. हो. खरं म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपल्याला जे पाणी देतं ते खूप, म्हणजे आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी वरचा नंबर आहे की ज्याच्यामध्ये पॅरामीटर्स सफाईस केले जातात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनतर्फे. पण त्याच्यामध्ये क्लोरीन, जेव्हा फिल्ट्रेशन असतं, फिल्ट्रेशनवर ताण काय येतो? जर प्रदूषित पाणी जास्त असेल, प्रदूषित पाणी आज खडकवासल्यामध्येच होते, हम्म. त्यामुळे फिल्ट्रेशनवर ताण येतो. फिल्ट्रेशनमध्ये केमिकल जे वापरले जातात त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण असतं. हम्म. आणि हे क्लोरीनचं प्रमाण जर आपल्या घरामध्ये कुठलाही फिल्टर क्लोरीन पाण्यातलं काढू शकत नाही. क्लोरीनमधून 6 प्रकारचे ट्रायहॅलोमिथेन्स रिलीज होतात. दे आर डायरेक्टली, हा रिसर्च जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे, जो आपण आपल्या तब्येतीसाठी त्याचा विचार करत नाही. इंटरनेटला 1 क्लिक अवे आपल्याकडे संपूर्ण इंटरनेटवर माहिती आहे की क्लोरीनचे इम्पॅक्ट्स काय आहेत. त्याच्यामध्ये आज शहरामध्ये वाढतं थायरॉईडचं बायकांमधलं प्रमाण, ह्याचं मूळ कारण क्लोरीन आहे. वाढत्या कॅन्सर्सचं प्रमाण क्लोरीन आहे. आणि त्याला उपाय काय? फिल्टर नाहीत, साधं पाणी उकळून प्यावं. आज डॉक्टर आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये पण आपल्याला शिकवलं आहे. पूर्वी आपण काय करायचो लहानपणी, म्हणजे की एक तुरटी फिरवायची. तुरटी म्हणजे ॲलम, हो. ॲलम म्हणजे ॲल्युमिनियम. हो. ॲल्युमिनियम हा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घातला गेला पाण्यामध्ये तर तो घातक आहे आपल्या शरीरासाठी, कारण तो डायरेक्ट आपल्या नर्व्हस सिस्टीमवर इम्पॅक्ट करतो. म्हणजे आज वाढते, आपली आई जेव्हा म्हणते की हल्ली माझे अगो फार पायच दुखतात किंवा मला विस्मरण होतं, किंवा आपण सुद्धा प्रत्येकजण प्रत्येक गोष्टी पटापटा विसरतो, त्याचं प्रमुख कारण कदाचित पाणी असू शकतं. एक कारण, बाकी मल्टिपल रिझन्स आहेत. मी असं सायंटिफिकली हे एवढंच कारणीभूत आहे असं नाही, पण मी म्हणते की आपण रिस्क फॅक्टर्स रिड्यूस करूया ना. कुठल्या कुठल्या गोष्टीमधून आपल्या शरीरात ॲल्युमिनियम जातं आहे, कुठल्या गोष्टींमधून क्लोरीन जातं आहे. क्लोरीन, सॅनिटरी पॅड्स, ब्लिचिंगमध्ये क्लोरीन, सफेद, माझा शर्ट सफेद असला पाहिजे, हे कुठं सांगितलं आहे? स्वच्छ असला पाहिजे. पण त्याच्यामध्ये जे ब्लिचिंग एजंट्स वापरतात ते इतके स्ट्रॉंग असतात की ते पाण्यामध्ये गेल्यावर त्याचा अपाय होणारच आहे आपल्याला.
पण आपण मग जाहिरातींवर किती विश्वास ठेवणार आहोत आणि आपल्याला शास्त्रावर आधारित ज्ञान कधी घेणार आहोत. आणि म्हणून मी पुन्हा त्याच्यामध्ये येते की आपण नदी साक्षर नाही आहोत. नदी साक्षर असतो तर आपण सायन्स केलं असतं, आपण जनरल सायन्स वापरलं असतं की मी पाणी पिते त्या पाण्यामध्ये काय आहे, जे मी सांडपाणी म्हणून करते त्या सांडपाण्यामध्ये काय आहे. सिंपल गोष्ट आहे. कुठल्याही करिक्युलममध्ये हे शिकवलं जात नाही आणि कुठंही आपण प्रयत्न पण करत नाही बरोबर. माहिती करून घ्यायचा. आता आपण आरोजचा किंवा फिल्टर्सचा उल्लेख केला आणि तुम्ही म्हटलात की त्या आरोज फिल्टर्स मधनं पण काही रिजेक्ट वॉटर येतं. कारण आरो फिल्टर जेव्हा खरं म्हणजे आरो फिल्टर घरामध्ये वापरायला बॅन केलेले. काही स्पेसिफिक ठिकाणी की जिथे तुम्ही बोरिंग वॉटर खूप खाली, जसं तू मगाशी सांगितलंस की आधी 100 मीटरला कदाचित होणार नाही, पण जेव्हा तुम्ही 1000 मीटर 2000 मीटर खाली जाता तर त्यातल्या काही गोष्टी घातक गोष्टी जसे फ्लोराईड्स असतात, आर्सेनिक असतात, ह्या गोष्टी काढायला ॲरो फिल्टर असायला लागतात. पण त्याचा आधी पहिलं तुम्ही टेस्ट करा ना की तुमचं पाणी तुमच्या टाकीमध्ये जे ओव्हर टँकमध्ये येतं ना, ओव्हरहेड टँकमध्ये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक सोसायटीने याच्यासाठी खर्च केला पाहिजे की माझ्या टाकीमधलं पाणी काय क्वालिटीचं आहे, मला आवश्यक आहे का वॉटर फिल्टर ॲरो बसवण्याची. आणि ॲरोमध्ये 40% पाणी रिजेक्ट वॉटर म्हणून येतं, ज्याच्यामध्ये हे सगळे केमिकल्स जे आहेत ते कॉन्सन्ट्रेटेडली त्याच्यामध्ये येतात. आणि मग ते पाणी पुनर्वापर म्हणून झाडांना, मातीला, म्हणजे पुन्हा आपण ते कॉन्सन्ट्रेटेडली घेतो आणि पुन्हा आपण पर्यावरणामध्ये सोडतो. म्हणजे आपण पर्यावरण आपल्या न जाणता, आपल्याला केवळ आपण त्याचं माहिती करून न घेतल्यामुळे आपण माहिती नसताना प्रदूषित करत असतो. आणि असं प्रदूषण कितीतरी लेव्हलचं आहे. बापरे. म्हणजे प्रत्येक वेळेस खरं तर आरोची गरज आहे असं नाही. गरजच नाही आहे. साधी कॅन्डल, जी कार्बन कॅन्डल्स पूर्वी असायचे ना मॅन्युअल, त्याच्यामध्ये एक अशी कार्बन फिल्टर, तो फक्त दरवर्षी नित्य नियमाने तो फिल्टर बदलायचा. कारण त्याच्यामध्ये सॅच्युरेट झालेलं असतं ते सगळी, ती काढायची कॅन्डल, दुसरी लावायची. इतकं सिम्पल. आणि त्याही मधून तो फिल्टर जरी असला तरी त्याच्यामधून क्लोरीन जात नाही. पाणी उकळणं हा एकच पर्याय आहे. दुसरा अतिशय सोपा पर्याय म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलाय. आपण उष्णकटिबंधात आहोत. सोलर कुकर वापरा ना. सूर्यासारखी उष्णता कुठलंही पाणी निर्जंतुक करते. आणि कशाला पाहिजे जास्त. पर्याय आपल्या अवतीभोवती आहेत आणि अतिशय सोपे आणि अतिशय कमी खर्चाचे पर्याय आहेत. फक्त आपल्या डोळ्यांवर आपण पट्टी बांधली आहे. आरोची गरज नाही. क्लिअर आहे. बापरे. अगदी. आता आपण बऱ्याच गोष्टीची गरज नाही तसं मग आणखीन बघितलं तर. काही हायलाईट करू शकलो तर, म्हणजे पाण्याच्या बाबतीत स्पेसिफिकली जर बोलायला गेलं तर अशा काय काय गोष्टी आपल्याला वैयक्तिक पातळीवरती टाळता येऊ मला तर शकतील? असं म्हणायचे की सगळ्यात आधी आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. माझ्याकडे एक मोबाईल आहे कुठल्या तरी व्हर्जनचा, तो चांगला चालू आहे तर मला दुसरा मोबाईल घ्यायची जरूर आहे का. त्याचं फंक्शनिंग काय आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ज माझ्या आत्ता जे माझं काय कामाचं स्वरूप आहे ते जर पुरवत असतील तर रिफ्यूज बाईंग अ न्यू मोबाईल. फर्स्ट स्टेप. ज्या गोष्टीसाठी एक ब्रँडिंग शर्ट किंवा ड्रेस की जो 5,000 रुपये आपण खर्च करतो, जो फक्त एका पार्टीला वापरतो, त्या शर्टाला किंवा त्या ड्रेसला किती लिटर पाणी गेलेलं आहे. एक जीनची पॅन्ट म्हणजे 10,000 लिटर पाणी. हे जर मला कळलं तर मी दुसरी जीनची पॅन्ट घ्यायची का. रिफ्यूज. तरीसुद्धा मला काही गोष्टींची आवश्यकता आहे. मग मी लिस्ट आउट करीन 1 2 3 4 5. रिड्यूस. ह्यामध्ये मला रियूज काय करता येईल. साधा आहे बेडशीटचे पूर्वी. आणि खरं म्हणजे आपल्या घरातल्या आपल्या आज्या ह्या एक्सपर्ट आहेत सस्टेनेबल लाईफस्टाईलला. आत्ता जे हे चालू आहे ना असं सस्टेनेबल सस्टेनेबल सस्टेनेबल, आपल्या घरातच आहे सस्टेनेबल. आपल्या आज्या, त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला छोट्या छोट्या आयडियाज येणार आहेत. म्हणून मी म्हटलं ते रिफ्यूज हे पहिलं असलं पाहिजे, रिड्यूस हे दुसरं असलं पाहिजे, तिसरं रियूज असलं पाहिजे. म्हणजे आज्या करायच्या ते. हां.
रिसायकल हे सगळ्यात शेवटी असलं पाहिजे. रिसायकल आपण पहिल्यांदा करतो, अरे रिसायकलेबल है क्या, झालं फॅशन, टॅगलाईन झाली, हे रिसायकल होत आहे. कारण कुठल्या तरी कॉफी शॉपमध्ये रिसायकल मग मला कॉफीमधून येते, कॉफी त्या रिसायकल मगमधून येते. पण मला ते कळत नाही, कारण तो इझी ऑप्शन असतो माझ्यासाठी आणि मला फेसबुकवर टाकायला मला त्याचं खूप प्राईड वाटतं की आय यूज द रिसायकल. नाही होणार आहे. रिसायकल शुड बी, कारण रिसायकलमध्ये जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टचं, म्हणजे जसं एक प्लॅस्टिक, की प्लॅस्टिकचा डबा तुम्ही समजून घ्या की शाळेमध्ये मुलांना फूड चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक येतं, फूड ग्रेड तो प्लास्टिक. आज ना उद्या दरवर्षी मुलाला नवीन डबा हवा असतो. ठीक आहे, तो डबा जेव्हा मी रिसायकलिंगला दिला की त्याचं एखादं कुंडीच्या फ्लॉवर पॉटच्या ह्याच्यामध्ये रूपांतर होतं. त्या फ्लॉवर पॉटनंतर जेव्हा ते पुढं ते रिसायकल करायचं असतं तेव्हा त्या थिन प्लॅस्टिक बॅग, ज्या आज प्रत्येक भाजीवाल्याकडे गृहिणी हक्कानी आणि भांडून मागत असतात, रिफ्यूज करा प्लॅस्टिक बॅग. सुरुवात, कारण ते परत प्लॅस्टिक बॅग आली की त्याच प्लॅस्टिक बॅगमधून, कारण मला ईज ऑफ यूज असते, मला काहीतरी रेस्टॉरंटमधून आणायचं असेल तर मी घरातून डबा घेऊन जात नाही, मी ऑर्डर करते. आता ऑर्डर करताना आपल्या लक्षात येत नाही की ती सिल्वर फॉईल जी वापरतात त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आहे. जेव्हा ती ग्रेव्ही भाजी माझ्याकडे येते त्याच्यामध्ये लिंबू आणि टोमॅटो असतो, जो ॲल्युमिनियम बरोबर रिॲक्ट करतो, विच इज व्हेरी व्हेरी पॉयझनस फॉर यू. आणि वी आर ॲक्च्युली डिस्ट्रॉईंग अवर ओन हेल्थ, हे आपण कळतच नाही. मी म्हटलं तसं की आपण डोळ्यावर पट्टी बांधली आहे. होते हे पर्याय आपल्याकडे. केटरिंगच्या गोष्टी तर आधी आई डबे तयार करायची, पिशव्यांमध्ये डबे करून द्यायची. का आपल्याला लाज वाटते डबे न्यायची? का नाही ते तुम्ही इनथिंग म्हणून क्रिएट करत आणि फेसबुकवर मोठा गाजावाजा करत सांगत की मी आज रेस्टॉरंटमधून हे फूड ऑर्डर करताना हे डबे घेऊन गेलो. करा ना पॉप्युलर, आयडियाज आहेत ह्या. आणि याचा अल्टिमेटली सगळा तुमच्या पाण्याशी संबंध आहे, तुमच्या स्वतःच्या तब्येतीशी पण. मी परत तेच सांगते की नदीचं आरोग्य आणि आपलं आरोग्य एकमेकाच्या पासून अलग करू शकत नाही. बापरे. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर नद्या निरोगीच हव्यात. आता आपण हे इतके छोटे छोटे वैयक्तिक पातळीवरचे सोल्युशन्स बघत होतो ना, तर एक कायम तो एक साधा प्रश्न पडू शकतो की मी केल्याने काय होणार आहे. म्हणजे मी जर एखादी गोष्ट टाळली घेणं किंवा मी वापरला बाबा आता एक प्लास्टिकची गोष्ट, तर माझ्या एकट्या व्यक्तीमुळे काय फरक पडणार आहे. जगात तर इतके लोक त्याचा वापर थांबवणार नाही, तर एका व्यक्तीने सुद्धा किती इम्पॅक्ट पडू शकतो आणि खरं तर पडतो का? 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक तर रामाचा सेतू बांधताना खारीने तो नव्हता विचार केला की माझ्या एकटीच्या वाळूच्या कणांनी त्या सेतू बांधायला काय फरक पडणार आहे. तिने तिची जबाबदारी ओळखली. मी पुन्हा जबाबदारीवर येते की माझ्यानी काय फरक पडणार आहे पेक्षा ही माझी जबाबदारी आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की जर स्रोत जे आहेत हे माझ्या पुढच्या पिढीसाठी मला ठेवायचे असतील, आज पूर्वजांनी शिल्लक ठेवले. आज कोकणामध्ये जर तुम्ही गेलात, म्हणजे आता ती जंगलं जात आहेत, पण 10-10 डोंगर ही मालकी होती लोकांची. अरे त्या डोंगरावर काही पिकायचं नाही तरीसुद्धा डोंगर मालकीचे होते, कारण ते राखत होते. डोंगर, ते डोंगर राखत होते म्हणून पाण्याचे स्रोत जिवंत होते. आता तिथं आपण मायनिंग सुरू केलं आहे, पण म्हणजे 7 पिढ्याचा कॉन्सेप्ट आपल्याकडे पूर्वापासून आहे. पण आपण 7 पिढ्याचा कॉन्सेप्ट ही मी माझ्या मुलासाठी 4 फ्लॅट्स, 10 ठिकाणी रिसॉर्ट्स किंवा आणि कुठला तरी बिझनेस ह्याच्यावर करते. पण त्याला घ्यायला हवा, प्रदूषण विरहित हवा आणि पाणी मी कुठं देतेय हे 7 पिढ्यांचा विचारच नाही केलेला मी. कुठं आहे तो विचार? मग आपण काय करतोय पुढच्या पिढीसाठी? ते काय भिंती चाटणार आहेत पाणी तहान लागल्यावर? मला कळत नाहीये. म्हणजे 4 फ्लॅट्स घेऊन हे पाणी ही जमिनीसारखी एक संपत्ती आहे आणि ती माझ्या पिढीला मी देणार आहे. या लेवलला ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. कारण ही आपल्याला वारसा हक्कानी, म्हणजे पुढच्या पिढीने आपल्याला दिलेली आहे. आपल्यावर त्याचं कर्ज आहे. कर्ज तुम्ही फेडायचं आहे. और कर्ज फेडताना तुम्ही जेव्हा कुठल्याही एका गाडीचं लोन घेता, कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला ती कंपनी उभी करून देते का? हे कर्ज आहे पुढच्या पिढीने आपल्याला ठेवलेलं.
कर्ज फेडायलाच पाहिजे आपल्याला, नाही कसं फेडणार आपण? नाहीतर वसुली चांगलीच आहे. आणि ॲसेट्स आहेत. पुन्हा मग अगदी इकॉनॉमिकल भाषेमध्ये तुम्ही विचार करायचा झाला तर नद्या हे तुमचं प्रिन्सिपल आहे. कुठल्याही धंद्यामध्ये तुम्ही प्रिन्सिपलला धक्का लावता का हो? हम्म. ॲसेट आहे तो. त्या ॲसेटला कसा धक्का लावताय तुम्ही? साधी गोष्ट आहे. मला असं वाटतं हे प्रत्येकाने समजणं, म्हणजे हे इतकं स्पष्ट आहे ना, खरं म्हणजे हे समजत नाही, हेच दुःख आहे. हो, हो. नाही ऑनेस्टली सुचत नाही, कारण हे याचा खरं तर आपण रोज ती नदी बघतो, आपण जाता येता चेष्टेने काय मुळामुठ्याचा गटारच झालंय म्हणून हा विनोदही करतो. बरोबर. आणि खरं तर ते इतकं इन्सेन्सिटिव्हली आपण स्वतःच त्या नद्यांकडे आणि त्या नॅचरल रिसोर्सेसकडे बघतो. आणि मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, जेव्हा माझ्या नळाला पाणी येत नाही, मला आत्ता ज्यावेळेस बिस्लरीची बाटली बाहेरनं मागवायला लागते तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, पाणी संपलं वाटतं, पाण्याचा प्रॉब्लेम झालाय. पण जाताना तर मी बघतो की खूप लोक कचरा त्या नदीतच टाकणार आहे आणि मी काहीच करत नाही करत त्यावेळेस, नाहीये. आणि मला त्यात काही वाटतही नाही. तर एक्झॅक्टली. त्याचा इम्पॅक्ट खरं तर माझ्या घराच्या येणाऱ्या पाण्याशी आहे, हे मला समजायला फार उशीर होतो. नाही, पण हा अतिशय तू महत्वाचा मुद्दा बोललास. नदीशी नातं जोडायला शिकूया. पहिली पायरी मला असं वाटतं की ती असेल. आणि आम्ही जेव्हा नदीवर काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही हाच दत्तक घेऊया नदी किनारा ही एक संकल्पना आणली. दुर्दैवाने आपण मुलांना दत्तक घेतो, पण आज आईला दत्तक घेण्याची वेळ आलेली आहे. पण ती दत्तक घेऊया ना, ती दत्तक घेऊया, तिची काळजी घ्यायला सुरुवात करूया, जसं आपण दत्तक मुलाची काळजी घेतो. आपल्या घरातल्या मुलासारखं आपण त्याला वाढवतो, शिक्षण देतो, मोठं करतो, त्याला उभं राहण्यासाठी हे करतो, सगळे प्रयत्न करतो. मग दत्तक आईलासाठी पण आपण तिला उभं राहून, कसं आहे की तिला उभी केली ना की ती पळायला लागणार आहे हो, कारण तिची स्वतःची ताकद आहे एक. मग किनाऱ्यापासून आपल्या घराच्या जवळचा दत्तक जो काही किनारा आहे, जो पाणवठा आहे, तो दत्तक घेऊन आधी तिथे काम करायला सुरुवात करू शकतो. घरातून नदी स्वच्छ करायला सुरुवात करू शकतो. एकमेकांना वेगवेगळ्या, अरे तू बोरिंग करतोयस का, रिचार्ज करायचं विसरू नको बरं का. पहिली ती माहिती करून घ्या हो. की रिचार्ज कसे करायचे. पहिला ओला आणि सुका कचरा सेपरेट करायला शिकूया. पहिलं क्लिनेक्स, छोट्या बेबी स्टेप्स. टिश्यू पेपरच्या ऐवजी रुमाल वापरायला सुरुवात करूया. जेवढे टिश्यू पेपर, नुसती कॅल्क्युलेशन आपण इंटरनेटवर बघतो की एवढी झाडं कापली जातात, पण आचरणात येत नाही आहे ना. आचरणात आणूया. आणि आत्ता म्हणून मी पहिलं वाक्य जे स्टेटमेंट केलं की गाडी तर उतारायला लागली आहे, ब्रेक गेलेले आहेत, त्याचा स्पीड कमी करणं एवढंच आपल्या हातात आहे. आपण स्पीड कसा कमी करायचा, ह्याला जीवनशैली बदलायला दुसरा पर्याय नाही आहे, दुसरा शॉर्टकट पण नाही आहे. आता पण बोलता बोलता लक्षात आलं, आणि मगाशी मला स्ट्राईक झालं होतं की आपण घर घेताना पण हा विचार केला पाहिजे का की मी जिथं घर घेतोय ते कुठल्या नदी प्रवाहातला आहे का. उत्तम प्रश्न आहे हा. हा इतका महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. खरं म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट किंवा त्या खात्यांनी निळी आणि लाल अशा पूररेषा केलेल्या आहेत. त्याचं कारण काय आहे की जेव्हा 100% धरणाचा प्रवाह आपण थांबवतो आणि पुराच्या वेळेस पाणी सोडतो, तेव्हा त्याचा फुगवटा कुठपर्यंत येणार आहे, तर त्याची जी ब्लू लाईन असते, ती ब्लू लाईन म्हणजे ती नो डेव्हलपमेंट झोन असते की त्याला अजिबात टच करायचा नाही. ती फ्लड लाईन असते. निळी पूररेषा आणि लाल पूररेषा. आणि निळी पूररेषा जी असते की गेल्या 25 वर्षात सगळ्यात जास्त पूर पातळी केव्हा आली, आणि लाल पूररेषा जी असते की गेल्या 100 वर्षामधली उच्चांकी पूरपातळी. पण आता क्लायमेटच्या म्हणजे जे वातावरण बदल होत आहेत त्याच्यामध्ये 2019 साली पूर पातळी आली, केव्हाच क्रॉस केली. मग 1960 साली पानशेतचं धरण फुटलं, त्यावेळेस मोठा क्लाउडबर्स्ट झाला, ज्याचं कारण पानशेतचं धरण फुटणं होतं की ढगफुटी इतक्या प्रचंड प्रमाणात. म्हणजे 100 वर्ष केव्हाच उलटली हो, 1960 आणि 2019. पूर पातळ्या आता बदलत राहणार आहेत. तर ह्याच्यामध्ये निळी पूररेषा आणि लाल पूररेषेच्या मध्ये असतो कंट्रोल्ड झोन.
कंट्रोल्ड झोन म्हणजे काय, की तिथे टेम्पररी, की जसं आता आपण नदीपात्रामध्ये पार्किंग करतो, सवाई गंधर्वला गेलो, हां. नदीपात्रामध्ये पार्किंग, पण पावसाळ्याच्या आधी कायमस्वरूपी पालिकेने सांगितलं जातं की इथे गाड्या पार्क करू नका. हो. तो नो डेव्हलपमेंट झोन असतो. किंवा सीझनल शेती, हम्म. की खरबुजं किंवा वांगी हां. असे जे हां. पिकं, ती काढायला परवानगी आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क करायला परवानगी आहे. पण कुठल्याही प्रकारची, जसं तू म्हणतोस तसं घरं किंवा अशी मालमत्ता, याचं बांधकामाला परवानगी नाही. पण तरी होतात. म्हणजे आता तरी कोल्हापुरात जे केलं झालंय की अगदी जातं. बावधनमध्ये रामनदीला पुण्यामध्ये झालंय. रामनदी काय, सगळ्या हो. अख्खं पुणं जर घेतलंस तर 50% अतिक्रमण आहे. 50 ते 60%. सो आपणच ग्राहक म्हणून हा विचार केला पाहिजे की बाबा एन्व्हायरमेंट राहू दे, एक वेळ तुम्हाला नाहीये तेवढं करायचं बाजूला, पण त्या घरात पाणी येऊ शकतं. हे जर आपण केलं तर मे बी उद्या बिल्डर्स बांधणार नाही. एक्झॅक्टली. सो डिमांड तसंच अप्लाय होईल ना, हो. की जर 10 लोक त्या बिल्डरला प्रश्न विचारायला लागले की हे फ्लडलाईनमध्ये कुठे आहे, ह्याच्या पूरपातळ्या मला दाखवा बरं, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची NOC तुम्हाला मिळालेली आहे का, त्यांच्याकडच्या फ्लडलाईन्स तुम्ही त्याच्यावर इन्कॉर्पोरेट केल्या आहेत का तुमच्या ड्रॉइंग्सवर. आपण काय विचारतो, कुठल्या टाईल्स लावणार, कुठला ग्रानाईट लावणार, हो. कुठले फॉसेट्स किंवा काय ॲक्सेसरीज, डबल पार्किंग आहे का? कार्पेट डबल एरिया किती पार्किंग देणार? आहे का, हा विचार करत नाही. बापरे, एवढं गुंतागुंतीचं आणि खरं तर आपल्याला जोपर्यंत अंगावर येत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. पण तो असा काय एक सोल्युशन नसलेला प्रॉब्लेम आहे की आता असं की नाही सरकारला आदेश देऊ की नाही पुढच्या वेळेसपासून धरणं नीट भरा आणि मग पाणी मिळेल, असं काही त्याचं एक उत्तर असू शकत नाही. नाहीये. 100 उत्तर आहेत, ती सगळी फुल केली तर एक वेळ आपण जगू शकणार आहोत. अगदी. आणि हे खूप कॉम्प्लेक्स आहे, कारण नदी एकच आहे, पण आपण तेच विसरतो की रिसोर्स जो आहे तो एकच आहे, एंटिटी एकच आहे, एकच नदी आहे. पण नदीच्या उगमाशी आज त्या लोकांना धरण उशाला आणि कोरड घशाला पावसाळा संपला की असतं. आजही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. आजही उजनी डॅमच्या बाजूची लोकसंख्या जी आहे, त्यांचं भूजल पूर्णपणे प्रदूषित झालं आहे पुणेकरांच्याकडून. मी तर कधी खरंच आम्ही एक्स्ट्रीम म्हणून, आम्ही जेव्हा एकत्र बसतो ना, तेव्हा आम्ही नेहमी म्हणतो, पुणेकरांना ना पाण्याचा माज आहे, पुणेकरांना उजनीचं पाणी आलं पाहिजे उलटं, मग पुणेकरांना पाण्याची किंमत कळेल. हे आहे, हे सत्य आहे, पण हे जाणवायला पाहिजे. पण आपणच सुरुवात केली ना, आणि खरोखर करू शकतो. आणि त्याच्यासाठी खूप मोठं भव्य दिव्य करायची काहीही आवश्यकता नाही आहे. काहीच चांगल्या सवयी अंगी बाणवायच्या आहेत. थोडंसं ईज ऑफ यूज, थोडे शरीराला कष्ट करायला लागतील त्यासाठी. पण जर एक ड्रेस घ्यायला मी एका शॉपिंग मॉलमध्ये 2 ते 3 तास घालवू शकते, तर माझ्या पिण्यासाठी पण तेवढे तास वापरायला म्हणजे घालवायला काहीच हरकत नाही आहे ना. येस. खूप प्रश्न आहेत आणि खूप जेवढा आपण बोलू तेवढा हा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. त्यामुळं साधे सोपे हाताच्या बोटावरती मोजता येण्यासारखे 5 जे तुम्ही सांगितलेत सल्ले, ते इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करूया. येस, असे खूप कमी एपिसोड असतात की एपिसोड समजायला असं सुन्न व्हायला होतं. तर आता ते झालंय. म्हणजे जाणवत नाही आपल्याला किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपण स्वतः किती कॉन्ट्रीब्युटर्स आहोत त्याच्यातले. म्हणजे आपण स्वतः एखादा प्रॉब्लेम बघताना मी विक्टिम आहे आणि माझ्यापर्यंत पाणी येत नाही याच याने बघतो, पण आपण खरं तर त्या प्रॉब्लेम क्रिएटर आहोत. आपण ते अब्यूज करतो आहोत त्या नदीला, आपण त्याच्यामुळे आपल्याला ते भोगावं लागतंय. तर हे लक्षात येत नाही. तर असं अंगावर आले खरं तर आता. आपण म्हणजे मी इस्लामपुरात असताना आम्ही जेव्हा नदीवरती जायचो तेव्हा आम्ही नदीची पूजा वगैरे करायचो. आणि मला असं लक्षात आलं की फक्त आता हातात थाळी घेऊन पूजा करणं नाहीये, तर काळजी घेणं, वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करायची. म्हणजे जेव्हा मी घरात थोडं कमी हार्पिक वापरणार आहे तेव्हाही ती नदीची पूजाच आहे. अगदी बरोबर. येस. थँक्यू सो मच. एकतर तुम्ही आलात आणि हा एवढा क्लिष्ट विषय समजावून सांगायला आज आम्हाला मदत केलीत. खूप खूप आभार तुमचे. आय होप तुम्हाला एपिसोड आवडला असेल. खूप म्हणजे पाण्याविषयी बोलताना खूप कुठे जाऊन आलो, कारण तितकाच कॉम्प्लेक्स आणि तितकाच गुंतागुंतीचा हा विषय आहे. त्याचं असं काही एक सोल्युशन असू शकत नाही, पण आपण सगळे आपापल्या पातळीवर जे करता येणं शक्य आहे ते केलं पाहिजे, कारण जबाबदारी आपली, जसं मॅडम म्हणाल्या. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. पाणी जपून वापरा आणि आहे त्या पाण्याची काळजी घ्या. आम्ही घेऊ आजपासून थोडी जबाबदारीने. आणि जर
तुम्हाला असं खरंच वाटत असेल की तुम्हाला यातून जाणवलं नदीबद्दलचं महत्त्व काय, तर प्लीज हे कॉमेंट्समध्ये सांगा. म्हणजे तुम्ही जेवढ्या कॉमेंट्स कराल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल की नदी किती महत्त्वाची आहे. हो. तर प्लीज प्लीज फक्त लाईक करू नका, कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपलं नदीचं, तुमचं, माझं, सगळ्यांचं नदीसोबत नातं काय. धन्यवाद. धन्यवाद. लोक धन्यवाद. लोभसभा.